आरग तालुका मिरज येथे वालाग्रो बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित हळद पीक प्रात्यक्षिक प्लॉट पाहणी व चर्चासत्र संपन्न। आरग तालुका मिरज येथील प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र चौगुले स्टेशन रोड आरग येथे हळद पीक प्रात्यक्षिक प्लॉट पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम पार पडला। राजेंद्र चौगुले यांच्या हळद प्लॉटमध्ये वालाग्रो बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रोडक्टचा वापर सुरुवातीपासूनच केल्यामुळे सध्या 4 महिने हळद प्लॉटमध्ये अतिशय चांगला रिझल्ट दिसून आला। 4 महिन्यांच्या कालावधीत जोमदार वाढ, साधारणपणे 5 फूट आणि काळोखी पानांची जाडी आणि साईज, योग्य वेळी आलेले फुटवे व त्यांची संख्या अतिशय उत्कृष्ट असल्याचे दिसून आले। सदर कार्यक्रमावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमासाठी माननीय श्री श्रेकर पाटील सर, टेक्निकल सेल्स मॅनेजर, माननीय श्री प्रवीण तुरंबेकर सर, मार्केट डेव्हलपमेंट मॅनेजर, त्याचबरोबर दानेश्वरी कृषी सेवा केंद्राचे विवेक गुंडवाडे, माननीय श्री धीरज पाटील, माननीय श्री गिरीश पाटील आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सर्वप्रथम वालाग्रो बायोसायन्सेस या टीमचं माझा प्लॉट सिलेक्ट केल्यामुळे मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांचं इथं येऊन कार्यक्रम आयोजन केल्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो। मी या प्लॉटमध्ये सुरुवातीला 8 डबे शेणखत, 18 टन कंपोस्ट, बेड पाडत असताना DAP, TSP, सुपर फॉस्फेट ह्याचा वापर केला। परत भरणी करत असताना आमचे दानेश्वरी कृषी सेवा केंद्राचे उद्योग समूहाचे आरग शाखेचे आमचे विवेक गुंडवाडे सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देऊन त्या वेलाग्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते आम्ही वापरलो आणि त्याच्यामुळे हा असा आमचा प्लॉट आलेला आहे। एवढंच मी तुम्हाला ह्या निमित्तानं सांगू शकेन आणि ह्याच्यापेक्षा माहिती जास्त आमच्या दानेश्वरी उद्योग समूहाचे विवेक गुंडवाडे सर तुम्हाला अधिक माहिती देतील। लागण कधी सांगायची? आमची लागण ही 8 मे 2025 ची लागण आहे। त्याचं 2 बियामधलं अंतर 10 इंचाचं आहे। परत 2 बेडमधलं अंतर 4.5 फूट आहे आणि वेळोवेळी जे काय आम्हाला विवेक सरांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही पुढे कामकाज करत गेलो। आणि व्हरायटी आहे ती सेलम आहे। सेलम आता ह्याची फुटवे स्टंटची जाडी आता तुम्ही बघितला जाशील, स्टंटची जाडी भरपूर आहे। फुटवे आता 5 ते 6 फुटवे, 4-5 फुटवे आहेत। त्याला इसेन्शियल फुटवे हे 4-5 किंवा 6 हेच लागतात आणि त्याच्यामुळं फुटवे जास्त काढले तर ते हळद लांबणार नाही, ती लांडी पडेल, म्हणून ते फुटवे आम्ही मेंटेन केलेले आहेत। पानाची साईज आता तुम्ही बघितल्याप्रमाणे पानाची साईज ही हळदीचं पीक आहे का केळीचं पीक आहे अशा पद्धतीने ह्याची पानाची साईज आहे। वेलाग्रोचे जे काही विवेक सरांनी वेलाग्रो मध्ये फेरिन दिले, विवो दिले, ह्या पद्धती हे पूर्ण आम्ही वेलाग्रोचे प्रोडक्ट जे विवेक सर आम्हाला रेकमेंड करतील ते आम्ही तिथं त्याचा वापर केलाय। नमस्कार, मी आपला MSc ॲग्रीवाला विवेक, दानेश्वरी कृषी सेवा केंद्र आरग आणि वेलाग्रो कंपनी मार्फत आपण हा प्रात्यक्षिक डेमो प्लॉट कार्यक्रम आज ठेवलेला आहे। त्या संदर्भात मी 1-2 मिनिटं बोलणार आहे। सर्वप्रथम हळद पीक हे जगाच्या नकाशावर सांगली हे गाव
हा जिल्हा हळद पिकासाठी आपल्याकडे ट्रेडमार्क करून आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्यामुळे हळद पिकावर आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जास्तीत जास्त दर कसा मिळवावा ह्यासाठी आपण कायम सातत्याने कार्यरत असतो। आज आपण राजेंद्र चौगुले, राहणार आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर ह्या प्लॉटची आता सध्या उंची बघितली तर 4 ते 5 महिन्यामध्ये हा प्लॉट जवळजवळ 5 फुटावर आलेला आहे। तुम्ही हाईट बघू शकता, पानाची लांबी बघू शकता, जाडी बघू शकता। खाली ही कंदा जे स्टंप आहे, या स्टंपची जाडी अशी संपूर्णपणे तुम्हाला केळीच्या बुंद्यासारखी दिसत आहे। केळीचे आणि हे जसे फुटवे 1 2 3 4 आणि 5 हा नवीन फुटवा येत आहे। जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर कमीत कमी 3 फुटवे आणि जास्तीत जास्त 5 फुटवे, कारण जास्त जर फुटवे झाले तर हळद पूर्णपणे खाली पोसावत नाहीये। हळदीचं स्ट्रक्चर आपल्या हाताच्या बोटासारखं असायला पाहिजे। हळद अशी पूर्णपणे पसरली पाहिजे। जर पसरली तरच या हळदीला इकडं आणि इकडं फुगवण्याचा स्कोप राहतो। आत्ताच्या कंडिशनला सर्वात अडचण होती, आपल्याकडे कंटिन्यूस सतत पाऊस चालू होत होता, त्यामुळे करपा सगळ्या प्लॉटवर होत होता। आपण ह्याला कर्जेट आणि कोसाड आणि व्हॅलिडामायसिन असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, त्यामुळे करपा पूर्णपणे थांबलेला आहे। पिवळापणा दिसत होता प्लॉटवर फेरेच्या डिफिशियन्सीमुळे, तिथं आपण फेरुलिन 500 ग्रॅम आणि 10-54-10 1 किलो असं कॉम्बिनेशन दिलं आहे। तत्पूर्वी आपण विवाह दिलेला आहे, कारण मुळ्या मोठ्या होण्यासाठी म्हणजे पूर्णपणे पांढऱ्या मुळ्या सुटसुटीत होण्यासाठी हे दिलेलं आहे। त्यानंतर आपण डोसमध्ये DAP टाकलेला आहे, MOP टाकलेला आहे, त्यानंतर कॉम्बी टाकलेली आहे, ह्युमिक ऍसिड टाकलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी टाकलेल्या आहेत, जेणेकरून खाली कुजवा लागू नये म्हणून। आता आपण सर्व प्राथमिक दर्शनी आपण प्लॉट व्हिजिट करता असताना आपला कंदमाशीचा प्रादुर्भाव दाखवला, तो आपल्याला पुढे जाऊन ऑक्टोबरमध्ये येणार आहे। कंदमाशीमुळे काय होतंय की मागच्या वर्षापर्यंत लोकांचं म्हणणं होतं की पाणी जास्त होऊन कंदकुज व्हायला लागला। हे कंदकुजवाले 100% खरं होतं, परंतु ज्यावेळेला कंद उघडे पडतात त्यावेळेला कंदमाशी त्या ह्याला हळदीला डंक मारली की पूर्णपणे तो गड्डा अखंड कुजतो आणि उत्पादन आपली 10 ते 15% घट होते। त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की भरणी करत असताना पूर्णपणे माती वरपर्यंत चढवा, जेणेकरून हळद आपली पूर्णपणे झाकली पाहिजे। आणि सर्व शेतकऱ्यांनी वेलाग्रो कंपनीचे तसंच आपल्या कन्सल्टिंगचा लाभ घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढावे ही विनंती। धन्यवाद।